नमस्कार बांधवांनो, तर पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाचं आमरण उपोषण आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे। तर त्यावेळी त्यातील काही धनगर बांधवांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतून नको पण धनगरांना एस टीमध्ये पाहिजे, असं मत तेथील काही धनगर बांधवांचं आहे। तर मला सांगा, नेमकं मराठा समाजाने मुद्दामून ओबीसीमध्ये घुसखोरी केली का? त्या ठिकाणी मला सांगा, मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे पुरावे जेव्हा सादर केले जातील तेव्हाच कुणबी प्रमाणपत्र हे मिळत आहे। मुद्दामून किंवा घुसखोरी जर केली असते तर त्या ठिकाणी योग्य होतं, धनगर बांधवांनी बोलायला पाहिजे होतं। पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आता जरी धनगर बांधव मराठा समाजाला विरोध करत असतील तरी आमचा मराठा समाजाचा, धनगर समाज असो, ओबीसी समाज असो, महाराष्ट्रामधील कोणताही समाज असो, त्यांना बिलकुल मराठा समाजाचा विरोध नाही त्या ठिकाणी। आता काय होतंय, जेवढे धनगर बांधव मराठा समाजाला त्या हाकेच्या नादी लागून विरोध करत असतील तेवढाच विरोध धनगर समाजाला आदिवासी बांधव ही करत आहेत त्या ठिकाणी। कारण असं होतं आहे की त्या ठिकाणी हे एकंदरीत ही वातावरण महाराष्ट्रामध्ये असं तयार झालं आहे की नुसतं ह्या समाजाला विरोध करा, त्या समाजाला विरोध करा आणि नुसता वाद खेळत राहा। ह्या वादाचा फायदा राजकारणाला होत राहतोय। त्याच्यामुळं जेवढा हे आरक्षणाचा मुद्दा आपण गोडीने सोडू तेवढाच लवकर सुटेल, अन्यथा सुटणार नाही। तर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायला पाहिजे की आपण एकतर आता सामान्य पातळीवरती असो किंवा आपण दैनंदिन जीवन जगत असताना त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही असो त्या ठिकाणी तर आपण कोणाशी मैत्री करताना किंवा कोणताही व्यवहार करताना त्या ठिकाणी आपण म्हणतो का हे जे तुझी जात काय रे, त्या ठिकाणी तुझी जात काय तेव्हाच आम्ही तुझ्याशी मैत्री करणार, असं कोणी करतं का? तर नाही करत। त्या ठिकाणी कोणाशी आपण कोणताही जाती धर्मातील व्यक्ती असो, त्या ठिकाणी मुलगा असो, आपण त्याच्याशी लगेच मैत्री करतो त्या ठिकाणी। मग जर आपण कोणताही बांधव असो मग त्यावेळेस आपण बोलणार का? त्यासमोर मैत्री आपण एकदम नातेसंबंध, जवळचे संबंध आहेत त्या ठिकाणी, मैत्रीचे संबंध आहेत जर दुसऱ्या समाजामधील एकमेकांच्या समाजामधील आहेत त्या ठिकाणी, मग त्यावेळेस तुम्ही म्हणणार का माझ्या मित्राला आरक्षण नको बाबा, मी त्याला विरोध करणार, त्यावेळी करणार का त्या ठिकाणी? तर तसं जर पाहिलं तर सामान्य पातळीवरती कोणाचाच विरोध नाही त्या ठिकाणी आरक्षणासाठी। फक्त हे राजकारणी लोक ह्या समाजाला त्या समाजाला विरोध करतायत, आरक्षणाला विरोध करतायत, कारण त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोध करतायत। कारण आपण बोललं पाहिजे की आपण म्हणलं पाहिजे की सर्व धनगर बांधव असो, कोणताही समाज असो, आपण तर डायरेक्ट बोललं पाहिजे की आपण सामान्य पातळीवरती कोणाशीही मैत्री करताना त्या ठिकाणी जात धर्म पाहत नाहीत त्या ठिकाणी। मग आरक्षणासाठी आपण का जात धर्म पाहून विरोध करायचा आहे त्या ठिकाणी? कारण आपलाच मित्र, त्यालाच आपल्यातलं आरक्षण मिळणार आहे त्या ठिकाणी, मग का विरोध करायचा आहे? बरं, समज ते घुसखोरी करत असतील तर त्या ठिकाणी बिनधास्त विरोध करा ना। जर ते पुरावे सादर करून आपल्या आरक्षणामध्ये जर ते समाविष्ट होत आहेत त्या ठिकाणी, मग आपण का विरोध करतोय? जर तेवढा आपण जर गोडीने प्रश्न सोडवला तरच लवकर मिटेल, अन्यथा असाच वाद महाराष्ट्रभर कायमचा पसरत राहील आणि राजकारणाला फायदा होत राहील। आता त्या धनगर बांधवांना मुख्यमंत्री असो त्यांनी असं आश्वासन दिलं की धनगर आणि धनगड ह्याचा आम्ही लवकर JR काढू, असं मुख्यमंत्री यांनी आणि शिष्टमंडळांनी आश्वासन दिलं आहे। पण धनगर समाजाला कळकळीची विनंती आहे, कारण हे तुम्हाला असं झुलवत ठेवतील आणि विधानसभेच्या निवडणुका होत राहतील। त्याच्यामुळं धनगर समाजाला शेवटची सुवर्ण संधी आहे। जर आत्ताच तुम्हाला जर हे सरकारचं नाक दाबायचं असेल तरच हे आंदोलन तुम्ही हे चालू ठेवा। जर तुम्ही आंदोलन आता हे माघार घेतली तर 5 वर्ष पुन्हा विषयच काढायचा ना आरक्षणाचा। कारण 5 वर्ष आता निवडणुका झाल्या, कोणाला सरकारला काय गरज आहे तिकडं? हे आंदोलन करू नाही तर काही करू, त्यानंतर मग सरकारला काहीच गरज राहणार नाही त्या ठिकाणी। त्याच्यामुळं आता ह्यांना मताचा जर ह्यांना फायदा पाहिजे असेल तरच लवकर हे हालचाली करतील। त्याच्यामुळं आंदोलन धनगर समाजाने मागे घेऊ नका बिलकुल, कारण त्याशिवाय सरकार जागेवरती येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं माहिती आहे का, धनगर समाजामधील जे काही राजकारणी नेते आहेत ते सरकारकडून असतात, त्याच्यामुळे धनगर समाजाला येडं बनवत आहेत। कसं बनवत आहेत की खूप अडचणी आहेत, आरक्षण देण्यासाठी खूप कालावधी लागतोय, अडचणी असतात, त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतील की हे आंदोलन मागे घ्या, पण तसं धनगर समाजाने बिलकुल करू नका। कारण हे राजकारणी लोक जसं सरकार बोलेल तसं राजकारणी लोकांना करावं लागतंय, त्याच्यामुळं तुमचंच नुकसान होईल। धनगर समाजाला सांगणं आहे की जोपर्यंत त्या JRची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत अजिबात आंदोलन मागे घ्यायचं नाही। आता जरी तुम्ही मराठा समाजाला विरोध करत असताल तरी आमचा मराठा समाजाचा कोणाला विरोध नाही हे सांगणं आहे। कारण आता तुम्ही ह्या हाकेच्या नादी लागून इकडं मराठा समाजाला विरोध करतायत, तेवढंच नुकसान हे तुमचं होणार आहे। मी अगोदरच सांगतोय, अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला की
तेवढाच तुम्हाला विरोध आदिवासी बांधवसुद्धा करणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काय होतं की त्या धनगर समाजामधील जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट अक्षरशः काही बांधव डायरेक्ट विष घ्यायचा प्रयत्न करतायत किंवा कोणतंही टोकाचं पाऊल उचलत आहेत. तर त्या धनगर बांधवांना कळकळीची विनंती आहे, कारण अशा गोष्टी कोणीही करू नका. कारण तुम्ही आरक्षणासाठी जाताल, पण त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाची पूर्णतः दयनीय अवस्था होती, कारण तुमच्या कुटुंबाकडे पाण्यासाठी कोण नसतं. खूप त्यांचे हाल अपेष्टा त्यांना सोसावं लागतात. त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाचा विचार करा. त्या ठिकाणी अशी कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी गोष्ट तुम्ही आमरण उपोषण सामान्य पातळीवरती कुणी धनगर बांधवांनी नाही केलं पाहिजे. कारण तुम्ही काय करा माहिती आहे का, डायरेक्ट तो हाके ना हाके असा बोंबलत चलतो आणि इकडं ओबीसीच्या नावाखाली राजकारण करत बोंबलत दौरे करतो आहे. त्या लोकसभेला त्याला का विधानसभेला 500 का 5000 त्या हाकेला मतदान पडलं नाही. आता तो बोंबलत इकडं फिरतो आहे ओबीसीच्या नावाखाली. तुम्ही काय करा, डायरेक्ट त्या हाकेला धरा, त्याला गचुऱ्याला धरून डायरेक्ट अजित पवार असो, देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, ह्यांच्या दारात नेऊन बसवा. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्याला उठू देऊ नका. त्या ठिकाणी इकडं लय तो ताकद लावतो इकडं मराठा समाजाला विरोध करण्यासाठी, तेवढी ताकद मानावं इकडं धनगर आरक्षणासाठी लावणार, पण त्या ठिकाणी तो करणार नाही. हाके तसं का करणार नाही, कारण फक्त जर तसं केलं तर त्याला फक्त धनगर समाजाची मतं पडतील. पण ओबीसीच्या नावाखाली मी बोंबलत पळालो तर मला सगळ्या ओबीसींची मतं मिळतील, ह्यासाठी प्रयत्न ते हाकेच आहे. त्याच्यामुळं सांगणं आहे धनगर समाजाला, हे राजकारणी लोक ना जेवढे धनगर समाजामधील, ते माधव जानकर असतील, पडळकर असतील, अजून कोण प्रकाश शेंडगे, पण त्या ठिकाणी ह्या नेत्यांना तुम्ही डायरेक्ट महायुती सरकारच्या दारात नेऊन बसवा, उपोषण करा. त्या ठिकाणी बघू कसं काय हालचाल होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करायची गरज नाही, एका रात्रीत तुम्हाला आरक्षण भेटेल. तुम्हाला हे सर्वात सोपा उपाय आहे. पण धनगर समाज तसं करत नाही. जसं जे राजकारणी लोक सांगतील तसं धनगर समाज करतो. त्याच्यामुळे तुम्ही ते चूक करता. कारण जरी तुम्हाला राग येईल त्या ठिकाणी, पण ही सत्य गोष्ट आहे. सत्य गोष्ट ही नाकारता येत नसती. त्याच्यामुळे सर्वांना सांगणं आहे की ह्या राजकारणी लोकांना तुम्ही डायरेक्ट, आता तुमची मतं हे खातायत ना, समज तुमच्या मतावरती समज हे निवडून येत आहेत किंवा पडतायत काही हो, पण तुमचे मतदान तर घेत आहेत ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगणं आहे, तुम्हाला हक्काचा अधिकार आहे. ह्यांना डायरेक्ट धरा आणि नेत्यांच्या सरकारच्या दारात नेऊन बसवा. का तर सरकार हे महायुतीचं आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या दारात बसवा. तुम्हाला शेवटची संधी ही विधानसभेपर्यंत. आणि त्यानंतर हे आता तुमचं जे आर तुम्ही आता बोलताय की मागच्या वेळेस काय झालं की धनगर आरक्षण हे नाकारलं होतं. का नाकारलं होतं की ह्यांनी काय केलं तर सरकारने चुकीची माहिती दिली ती आणि धनगर समाजाला उल्लू बनवलं आहे. तर धनगर समाजाला काय सांगणं आहे की तुम्हाला काय करावं लागेल, एक कायदेतज्ञ निवडावं लागेल. त्या ठिकाणी त्याची माहिती घेताना त्याला म्हणजे कायदेतज्ञाला असं सांगावं लागेल की धनगर आणि धनगड हे एकच आहेत आणि आदिवासी हे एकच आहेत. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की जे हैदराबाद गॅजेट असो किंवा त्याच प्रकारचे जे काही गॅजेट असतात त्या गॅजेटमधील जी माहिती तो सत्य पुरावा धरला जातो. तर त्या गॅजेटमध्ये अशी माहिती तुम्हाला सापडावं लागेल की जे आदिवासी समाज राहणीमान असो किंवा त्यांचे सण उत्सव असो किंवा त्यांचं खाणंपिणं असो, अन्नपदार्थ असो किंवा त्यांचं जगणं असो, ते कशा प्रकारे आहे बाबा त्या ठिकाणी, मग त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची बोलीभाषा कशी आहे, ह्या गोष्टीमधील आणि धनगर समाजाच्या गोष्टीमधील राहणीमानामधील ह्याच्यामधील जर साम्य असेल, हे गॅजेट तुम्हाला असं सापडावं लागेल. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये साम्य आहे. त्या ठिकाणी म्हणजे धनगर समाज आणि आदिवासी बांधव हे एकच आहे. त्यांची वागणं असो किंवा बोली असो, सर्व बाबतीत असो, हे जर साम्य असेल, त्या गॅजेटमध्ये साम्य असेल, ते गॅजेट तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये सादर करा, तुम्हाला आरक्षण डायरेक्ट मिळून जाईल. पण या सरकार तसं करत नाही त्या ठिकाणी. कारण काय त्यांना काय वाटतं की आपल्याला मग आदिवासी बांधवांची मतं मिळणार नाही. ह्यासाठी या गोष्टी सरकार करते किंवा मुद्दामून धनगर समाजाला झुलवत ठेवते. त्याच्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला हे गॅजेट निवडावं लागेल, सापडावं लागेल त्या ठिकाणी, तेव्हाच तुम्हाला हे आरक्षण लवकर मिळून जाईल. त्यानंतर आता धनगर समाजामधील जे काही ते उपोषण करणार होते त्याच्यामधील काही जण असं बोलले की अक्षरशः काही समाजाची मनं दुखवतील किंवा जातीवाद पेटेल अशी काही वक्तव्य एका व्यक्तीने केल्या. आता मला त्यातले नाव माहीत नाहीत कोणाचं काय नाव आहे ती, कारण तिथं 4-5 जण सगळेच मुलाखत देत होते. त्याच्यामधील एक व्यक्ती असं बोलले की आदिवासींची काय अवकात आहे, त्यांची संख्याच किती आहे, त्यांना आम्ही कसं पण भिडू किंवा काही अशी वक्तव्य त्यांनी केली. तर अशी वक्तव्य बिलकुल करू नका, कारण आपण सामान्य पातळीवरती एकच आहोत. कुणाची संख्या कमी असो किंवा जास्त असो
तरी आपण सर्वजण एकत्र आहोत, कारण सर्वांना देवाने शरीर सारखंच दिलेलं आहे. असं नाही की आपल्याला 4 पाय दिले आणि ते इतर समाजाचा आहे म्हणून त्याला 2च पाय दिले, किंवा आपलं रक्त लाल आहे आणि तो दुसऱ्या समाजाचा आहे म्हणून त्याचं किंवा कसलं पण वेगळं रक्त आहे, हिरवा असो पांढरा असो वेगळं, असं काही अशातला काही भाग नाही. सर्वांना देवाने शरीर सर्वांना सारखं दिलेलं आहे. म्हणून कोणीही कोणत्याही समाजाला कमी लेखायचं काम कोणीही करू नका. आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढेल, वाद पेटेल. त्यामुळं म्हणजे काय होतं, ही जातीवाद पसरल्यामुळे अक्षरशः डायरेक्ट शाळेपर्यंत हा जातीवाद गेला आहे आतापर्यंत. अक्षरशः म्हणजे काय होतं की शाळेत सुद्धा मुलं जातीवादावरून त्या ठिकाणी भांडण खेळत आहेत. त्याच्यामुळं सर्वांना सांगणे, बिलकुल कोणीही कोणत्याही समाजाला कमी लेखायचं काम करू नका, हे सर्वांना सांगणे. धनगर समाज असो, मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, कोणताही समाज असो, त्या ठिकाणी कोणालाही कमी लेखायचं काम करू नका. पण जे त्या व्यक्तींनी चुकीचं वक्तव्य केले ते धनगर समाजाच्या आंदोलनामधील त्यांनी पूर्णतः हे चुकीचं आहे. कोणत्याही समाजाला कमी लेखू नका, कुणालाही विरोध करू नका. त्या ठिकाणी जेवढा आपण गोडीने प्रश्न सोडू तेवढा लवकर सुटेल. सर्वांना सांगणे, कळकळीची विनंती आहे. आणि ह्या राजकारणी लोकांच्या नादी न लागता तुम्ही सामान्य पातळीवरती चांगलं नेतृत्व निवडा. त्या व्यक्तीला चांगलं कायद्याचं नॉलेज असेल, राजकीय डावसुद्धा खेळता आले पाहिजेत. कारण जर हे राजकारणी लोक आपल्याला जर उल्लू बनवून त्यांच्या मताचा जर फायदा घेत असतील तर त्या ठिकाणी हे त्यांचं षडयंत्र उघडं पाडता आलं पाहिजे. एवढा असा नेतृत्व सामान्य धनगर समाजाने निवडलं पाहिजे. बिलकुल हे राजकारणी नेत्यांच्या लागू नका, नादी लागू नका, बिलकुल नका. सामान्य नेतृत्व असं निवडा, ते खंबीर असलं पाहिजे, इमानदार असलं पाहिजे, समाजाशी एकनिष्ठ असलं पाहिजे, असं नेतृत्व निवडा. हे धनगर समाजाला सांगणे. आणि बिलकुल असा विरोध करू नका. आम्ही मराठा समाजाने बिलकुल कोणाच्याही आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली नाही. कुणबी आणि मराठा हे एकच आहे, म्हणून ते आरक्षण आम्ही मागत आहोत. किंवा कोणाच्याही हक्काचं किंवा आम्ही हिसकावून घ्यायचं काम मराठा समाज बिलकुल करत नाही. व आम्ही पुरावे सादर करूनच त्या ठिकाणी आरक्षण आम्ही घेत आहोत. हे सर्वांना कळकळीची सांगणे, कळकळीची विनंती आहे. म्हणून आपण आपल्या जातीवाद वाढेल किंवा जातीवाद पसरेल, जातीवादामध्ये दंगली पेटतील अशी वक्तव्य कुणी करू नका, हे सर्वांना सांगणे. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.